क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलं होतं बघा, लेट LRCV काय दिलं तुम्हाला, L आहे, R आहे, C आहे आणि V रिप्रेझेंट इंडक्टन्स. L म्हणजे काय दिले त्यांनी, इंडक्टन्स. R म्हणजे काय दिलं, रेजिस्टन्स. C म्हणजे काय दिलं, कॅपॅसिटन्स. आणि V काय दिलं तुम्हाला, व्होल्टेज. द डायमेन्शन्स ऑफ L बाय RCV. L बाय RCV चं मला डायमेन्शन काढायचं. जर माझा मेंदू जर शाबूत असेल तर काय करते याच्यामध्ये, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी तो काल फील केला. ऍक्च्युअल L बाय RCV तर आपण काय केलं असतं, इंडक्टर सेपरेट लिहिलं असतं, कॅपॅसिटन्स सेपरेट लिहिलं असतं, व्होल्टेज सेपरेट लिहिलं असतं आणि रेजिस्टन्स सेपरेट लिहिलं असतं. असंच केलं असतं ना. मग नंतर काटकोट करून उत्तर आलं असतं. आपल्याला ती प्रोसेस माहिती आहे. पण जर तुम्हाला हे माहित असेल, काय माहित असेल, टी म्हणजे काय, टाइम पिरियड. टाइम पिरियडचं फॉर्म्युला काय L बाय R आहे, दुसरं काय RC आहे, दुसरं काय अंडर रूट ऑफ LC. हे माहिती आहे ना आपल्याला. बस एवढंच फील करायचं होतं. म्हणजे काल सॉल्व्ह करता मला लक्षात आलं. हे बघा L बाय R दिसलं का, L बाय R जर मी म्हटलं काय होणार तुमचं, टाइम. L बाय R म्हणजे काय होणार, टाइम. काय डाऊट कोणाला, L बाय R काय तुमचं टाइम आहे, कारण की L बाय R काय तो ऑलवेज टाइम येत असतो. आता दुसरं मी काय म्हटलं, RC पाहिजे मला, इथं काय C आहे, म्हणून मी काय केलं याला, हे बघा मी याला फक्त एक अरेंजमेंट केली, झालं बाकीचं L बाय R C इंटू V, बरोबर की नाही. याला काय केलं मी, R ने मल्टिप्लाय केलं, R ने डिवाइड केलं. जो R स्मॉल आहे तो ज्या रेजिस्टन्सचा आहे, हा असं फक्त इमॅजिन केलं. मला सांगा L बाय R म्हणजेच काय, टाइम आहे. L बाय R म्हणजेच काय, टाइम आहे. आणि RC म्हणजे पण काय, RC म्हणजे पण काय, टाइम आहे. म्हणजे काय झालं, 1 टाइम झालं. उरलं काय तुमचं, R अपॉन V उरलं, बरोबर की नाही. हा टाइम गेट कॅन्सर. दुसरं मला ओमचा लॉ माहिती आहे, V जोड काय IR, V जोड काय IR, R आणि V चं फॉर्म्युला काय लिहिते मी, I इंटू R गेट कॅन्सल. 1 अपॉन I म्हणजेच काय, 1 अपॉन एम्पियर म्हणजेच काय, एम्पियर इनवर्स. किती सिंपल झालं. फक्त एक नॉर्मल छोटीशी अरेंजमेंट होती, काय L बाय R RC आणि अंडर रूट ऑफ LC. माहित असेल तर गोष्ट होऊन जाईल.